जास्त कॉल देण्यात येणार नाही. यस प्रसाद या प्रसाद या एक षटकासाठी पुन्हा एकदा आपल्याला प्राइज लावलं होतं ते देखील आपण घेऊन जायचं 101चं. प्रसाद या धामणीचे प्रसाद आपण उपसरपंच शिंदे साहेबांकडून आपल्याला जो मागील मॅचमध्ये षटकार मारला होता आपल्या प्रत्येक षटकारासाठी त्यांनी प्राइज ठेवलं होतं ते आपण घेऊन जायचं. आणि भरत जाधव सर यांच्या शुभ हस्ते आपण प्रसादला कॅश देण्यात येते. मराठवाडी गावचे उपसन्मान सरपंच उमेश शिंदे साहेब यांनी दिलेलं प्राइज आपण कॅश स्वरूपात प्रसादपर्यंत पोहोचवतोय. आणि एक मराठीतील तंत्रशुद्ध आवाज भरत जाधव सर यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात प्रसादला. चला मस्करवाडी संघ टायमर इज ऑन आहे. टायमर लागला जाणार आहे याची दक्षता घ्या. 3:13 झालेत. 3:15ला 3:14ला पहिला चेंडू पडला पाहिजे. आमचे स्कोरर दादा त्यांच्याकडे देखील टायमर ऑन आहे. पंच आपण देखील टायमर ऑन करायचा आहे. आणि वारंवार दोन्ही कोणत्याही संघाला टायमर सांगितलं जाणार नाही. 12वा खेळाडू या ठिकाणी आहे. मस्करवाडीने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. येस आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. एका बाजूला पाहिलं आपण तर पंच आपण मॅचला सुरुवात करा. आयोजन कमिटी त्याला चेंडू पुरवा. 4 षटकांची ही लढत. यस गलमेवाडी संघातील आयवा कॅच कोणी पकडली होती? गलमेवाडी संघ आयवा कॅच आपल्या संघातील खेळाडूने पकडली होती. त्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर या. गलमेवाडी संघ संपत आपल्या संघातील कोणत्या खेळाडूने त्या ठिकाणी कॅच पकडली होती? यस चला गलमेवाडी संघ कॅच कुणी पकडली होती त्यांनी मॅचला सुरुवात करा. चला लेट्स प्ले. हर्षल सर आपण चालू करायची आहे मॅच. टायमर आपण देखील आपल्या हातामध्ये सेट करायचा. हर्षल सर यस टायमर सेट केलाय. 3:15 हर्षल सर झालेत आणि मॅचला सुरुवात करायची आहे. रुपेश वेळ मात्र जास्त प्रमाणात घ्यायचा नाही. 12 मिनिटं आपल्याला असतील. 4 षटक संपवण्यासाठी 12 मिनिटं असतील. लेट्स प्ले. 3:15 झालेत. 15 मिनिटात 3:27 पर्यंत हर्षल सर 3:27 पर्यंत ही पहिली इनिंग संपली पाहिजे. यस चालू मॅच चालू ठेवायचे. रुपेशचा पहिला चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू येतोय. गदरकर फेकेल तोपर्यंत एकाच धावेवर समाधान. 3:15ला पहिला चेंडू झालाय. 12 मिनिटं आपल्याला दिले जातील. सुरेख असा फटका. विनू पळतोय उलट्या दिशेने. धावतोय खेळाडू धावतोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत बघता बघता एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा.
पंचांच्या भूमिकेत आपण जर पाहिलं तर हर्षल सर आणि लेग पंचांच्या भूमिकेत बिली बाउंडन पाटण तालुका भगत सर यांना पाहतोय. कॅचेटचा कॉल आहे. डायरेक्ट हिट परतावं लागलं असतं. हर्षल लोकरे पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये जर विचार केला आपण पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. हर्षल लोकरे सर क्षेत्र कोणताही असो हर्षल सर एक आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. संघासाठी क्रिकेट खेळणं असो किंवा पंचांच्या भूमिकेत असो क्रिकेटची मजा रसारसामध्ये रक्तामध्ये भिनलेलं क्रिकेट पाहायला मिळते हर्षल लोकरे सरांचं. वा बाई वा गुड नाटेक वा बाई वा काय आर पार पर्रार सीमारेषे पार षटकार आणि छत्रपतींचा छावा आणि षटकार मारलाय भावा. काय सुरेख असा षटकार पाहायला मिळतोय. या स्पर्धेचं विशेष आकर्षण पाहिलं ना आपण तर मालिकावीरसाठी कूलर आहे. बेस्ट बॅट्समनसाठी बॅट आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शूज आहे. उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आहेत. आणि त्याचबरोबर जो स्टायलिस्ट प्लेयर ऑफ द असेल त्याला मात्र टॉवर फॅन. आणि प्रेक्षक मायबाबांसाठी एक विशेष बक्षीस म्हणजेच जो बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच घेईल त्या प्रेक्षक मायबाबांसाठी देखील आयवा कॅच स्टिंग्स दिली जाणार आहे. एनर्जी ड्रिंक्स त्यांच्यासाठी देखील दिली जाणार आहे. याची दक्षता घ्या. प्रेक्षकांसाठी देखील बक्षीस आहे. या स्पर्धेचं आकर्षण आहे. अनेक बक्षिसांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय. का असू नये. आपल्या गावावरील आपल्या गावातील खेळाडूंवरील प्रेमाखातीर आज या बक्षीसदात्यांचं आपण करूयात उच्चारण. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये सन्माननीय नितीन पाटील भैया युवा नेते यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 13,000 श्री दत्तात्रय बाबूराव डाकवे साहेब आर्या एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. चला स्पीडअप ठेवायचा वारंवार सांगण्यात येणार नाही. हर्षल सर आपण देखील सांगायच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12. या धावसंख्येवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तृतीय पारितोषिक रोख रक्कम 9,000 माननीय श्री राजेंद्र लोहार निनाई सप्लायर्स यांच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. तसेच ही समतमत्या ट्रॉफ्या जे सर्व चषक आपण पाहतोय आणि यूट्यूब सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. पैलवान वैभव सुतार बाबूभाई यांच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दुसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक आणि सांघिक दुसरं षटक घेऊन जर्सी नंबर 7 विनू आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद उर्फ विनू गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप ठेवायचं आहे. आपल्याच भात्यातील टाईम कमी होतोय याचं लक्ष असू द्या. घड्याळ पंचांच्या हातात घड्याळ आहे. जर टाईम झाला तर नक्कीच आपल्याला एक खेळाडू आत घ्यावा लागणार. 10 मिनिटाच्या आधी आपल्याला 3 षटकं समाप्त करायचे आहेत याची दक्षता घ्या. हर्षल सरांच्या हातात देखील टायमर सेट आहे आणि त्यांना देखील माहिती आहे की 8 मिनिटाच्या 3 षटक संपवायचे आहेत. 12 मिनिटांचा अवधी आहे. 4 मिनिट एका षटकासाठी. वा बाई वा आव ना देखा ताव फलंदाज खाऊन गेलाय भाव. गुटना टेक तमाशा देख डब्बे में डब्बा डब्बे में केक. गुटना टेक तमाशा देख. मागचा पाय वाकवला गुडघा थोडासा टेकवला आणि GTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता फलंदाज शुभमच्या बॅटमधून आलाय हा मॅक्सिमम. चला आयोजन कमिटी आपल्याला विनंती करतो आपल्याला मॅच लवकर संपवायची असतील तर मैदानाच्या चारी बाजूला आपले खेळाडू तैनात ठेवा कारण चेंडू लगेच मैदानात आले पाहिजेत.
ते जोरात बॉल मारायला लागल्यामुळे ते रक्त साकाळले ते आतमध्ये हां तोपर्यंत ते रक्त हे होत नाही तोपर्यंत त्याला हात दुकान हां ड्रॉप ओके ना बाकी ओके ना हॅलो कुठे जाता नाही नाही त्यांच्याकडे दिली हा दादा आठवणी केलं सर हा दादा ते असतील ना मागं बसले असतील त्यांना विचारा कुठे माग त्या पडद्याच्या मागं असतील बघ ए कुठे स्टिंग हे काय आहे ना इथे हा बरं माझ्याकडे त्याला जायचं पाहिजे. नाही जाणार. हे फक्त आयवा कॅचवाल्यांसाठी आहे. हो ते आईवाग्याच्या तिथं बसला की भाषण काय आलं गाठ आला ना सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. कॅचेटची संधी जरूर आहे आणि सुरेख असा झेल संपलाय. फलंदाज विजयचा खेळ. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने जायचं आहे. टाइम सांगितला जाणार नाही. त्या हर्षल सरांच्या हातात टायमर सेट आहे. हर्षल सरांचं टायमरवर लक्ष आहे. त्यामुळे फलंदाज लगेचच कोळेकरवाडी संघ आपण लगेचच मैदानात पाठवायचा आहे. चला स्पीडअप ठेवायचा आहे. आम्ही सांगायची गरजच नाही. टायमर अंपायरच्या हातात घड्याळ आहे. त्यांनी टायमर लावला आहे. आपला टायमर संपला की अंपायर आपल्याला जे सांगतील ते करावं लागेल. एक तर पेनल्टी किंवा एक खेळाडू आत. त्यामुळे आपण टाइमपास करायचा करू शकता. पेनल्टीला मात्र आपल्याला सामोरं जावं लागेल. पंच हर्षल लोकरे सरांचा इशारा आहे तो इट्स अ व्हाईट बॉल. सपोर्टर होता तिथेच खाली असेल का हसतोस काय हा तेच आहे आणि सपोर्टर पण असेल खाली. त्याचा सपोर्टर होता विपुल. सपोर्टर आहे का? सपोर्टर पण होता. पुन्हा एकदा एलिव्हेशन कुठेतरी फसलाय. कॅचची संधी आणि संधीचं मात्र केलंय सोनं. चला लगेच नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने धावायचा आहे. आणि सूरज वाळके आज टॉसच्या टायमिंगला फलंदाज विक्रांतने सांगितलं होतं की आज सूरज मस्कर आज देखील अवेलेबल नाही. म्हणजेच सूरजचा ओपनिंग पार्टनर आज देखील अवेलेबल नाही. स्कोअर बोर्ड झाला आहे तो म्हणजेच 21 धावा. हर्षल सर टायमिंग आपल्याला आम्ही नाही सांगणार. आपल्या हातात घड्याळ आहे. तुम्ही गोलंदाजाला सांगायचं आणि जर टायमिंगच्या वरती गेला तर आपण एक खेळाडू डायरेक्ट आत घ्या. आपण हातात सर्वस्वी दिलाय. त्यामुळे थोडासा स्पीडअप घ्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव. चला स्पीडअप करायचं आहे. चला स्पीडअप करायचा आहे. जरासा स्पीडअप करायचा आहे वैभव. वा वाय वा वैभव जसा काय डगआउट मधून सेट होऊन आले की काय. इट्स अ हाय अँड हँडसम. शुभमच्या बॅटमधून षटकार आलाय. वैभवने जाऊन काहीतरी कानमंत्र दिला येताना आणि हे तो कानमंत्र सक्सेस झाला आणि शुभमच्या बॅटमधून आलाय. इट्स अ हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार. अक्षय आलाय. रनआउटची संधी डायरेक्ट हिट झाला तर परतावं लागलं असतं. मात्र एकेरीला दुहेरीत कन्वर्ट करण्यात यश आलंय. खराब कॉलिंग खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय.
येस आपण पाहू शकता पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरीची सांगता. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अक्षयच्या स्वरूपात. कॅजी घेतला ना तेजस मोरे. हां तेजस मोरे. जो प्रेक्षक आयवा कॅच घेईल त्यानेच यायचे आयवा कॅचचं प्राईज घेण्यासाठी. सुरेख अशी गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळते. 777 जर्सी नंबर अक्षयचा पाहायला मिळतो. हेअरस्टाईल स्टायलिश प्लेअरसाठी देखील टॉवर फॅन आहे, त्यामुळे या स्पर्धेमध्ये स्टायलिश प्लेअर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोशांकी क्षेत्रात एक धाव. चला चेंडू लगेच आणा मागून. तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे. नियस भरत जाधव सरांच्या शुभ हस्ते आयवा कॅच डी तेजसने पकडली होती मागील मॅचमध्ये प्रेक्षक मायबापांमध्ये. तिथे मात्र आयवा कॅच असं कॅमेरामॅन आपण आयवा कॅचचं प्राईज देतोय ते फोकस करा. भरत जाधव सरांच्या शुभ हस्ते आपण टी व्ही स्क्रीनवर पाहू शकता आयवा कॅचचं प्राईज दिलं जात आहे. आयवा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावर. बरोबर आहे. पाणी पाठवा. पाणी दादा पाणी पाठवा आतमध्ये मैदानात. अंपायरला दादा पाणी द्या अंपायरला. तिथं संपल्या बॉटल खालच्या. तिथल्या बॉटल संपल्या. तिथले द्या. चला स्पीडअप करायचं आहे. पंच आपल्या घड्यात टायमर लावा. पाणी आपल्यापर्यंत पोहोचलं जाते. पाणी पोचते हर्षल सर. चला हर्षल सर मॅच चालू ठेवा. पाणी येते आपल्यापर्यंत. पाणी येते. आपण मॅच चालू ठेवा. पाणी आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल हर्षल सर. कोळेकरवाडी संघ आपल्या खेळाडूला पाणी पाहिजे. पाणी पुरवा. आपल्या खेळाडूला बॅट्समनला पाणी पाहिजे. काय बोलतोय? इथं आहे ना पाणी बॉटल आहेत ना, भरून द्या ना. चला हर्षल सर आपल्याला लवकरात लवकर आपल्याला काय 32 धावा धावसंख्येवर 3 षटकांच्या समाप्तीनंतर विक्रांत दादा आपण लगेचच सहकार्य करायचं आहे. मॅचला सुरुवात करायची आहे. विक्रांत गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. मस्करवाडी संघाचा करता धरता. पुन्हा एकदा कॅचेटची संधी. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक आहे आणि तो करणार नाही कोणतीही चूक. चला नवीन फलंदाज लगेच मैदानात पाठवायचा आहे. वैभवची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज लगेचच मैदानात ताबा घ्यायचा आहे. कोळेकरवाडी संघ आज जर पाहिलं तर पहिली अशी स्पर्धा असेल जिथे छत्रपती 11 कोळेकरवाडी संघ बक्षिसात दाखल नाही झाला. नाहीतर इथून मागे सर्व चषकामध्ये छत्रपती 11 कोळेकरवाडी हा संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये जाणारा संघ ठरत होता. आणि हा त्रिमूर्ती चषक पहिला असा चषक असेल आपला टेनिस सीझन चालू झाल्यापासून जिथे छत्रपती 11 कोळेकरवाडी संघ
बक्षिसामध्ये नाव त्यांचं दिसत नाही आहे. काल जर पाहिलं तर मत्रेवाडी संघाने बहरदार खेळ केला, टॉप 3मध्ये टॉप 4मध्ये आपली जागा बनवली. त्याचबरोबर नवीन फलंदाज पप्पू एक लेजेंडरी खेळाडू. पंच हर्षल सरांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. गोशांती क्षेत्रात एक धाव आलाय. कालच्या सत्रामध्ये आपण पाहिला मत्रेवाडीचा खेळ, बहरदार खेळ. त्याचबरोबर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स घोटील या संघाचा बहरदार खेळ, सदाची बॅटिंग, सदाची बॉलिंग काल आपण पाहिली. मत्रेवाडी संघाकडून अतुलची गोलंदाजी पाहिलीत, फलंदाजी पाहिलीत. आज मात्र कोणता संघ, आणि आजच्या दिवसामध्ये वीरात वीर दौडले 7 डायमंड 11 ढेबेवाडी संघ आज काय सुरेख असा परफॉर्म केला. 7 खेळाडूंवर खेळून बक्षीसपात्र फेरी देखील गाठली. पुन्हा एकदा हलक्या हाताने टोलवली आहे. खेळाडू त्या ठिकाणी तैनात जरूर आहे डीपमध्ये. खेळाडू येईल, गॅदर करेल, फेकेल, तोपर्यंत एकेरीला दुहेरीत कन्वर्ट केलं आहे आणि हा तिहेरी धाव देखील येईल. येस, 3 धावा आत्ताच्या आपल्याला पाहायला मिळतात. पंच हर्षल सरांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. 3 धावा, 3 धावेनी धावसंख्या जाऊन पोहोचतीये 37 या आकड्यावर. 37 धावा, धावसंख्येवर 37 धावा. यस, पंच हर्षल सर आमच्याकडे वळतील. चला, थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे. मॅच हलती जुलती ठेवायची आहे. विक्रांत थोडीशी घाई करायची आहे. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूवर मात्र पंचांचा इशारा आपल्यापर्यंत काय आलाय. विकेट. आपण जाऊयात टॉसकडे जाऊयात, जिथे एका बाजूला जोडले जातील गलमेवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला मोरेवाडी संघ, आणि टॉसला जोडले जातील भरत जाधव सर, टॉस का बॉस या मंचावर. आणि दादा शिंदे आणि रमेश दादा शिंदे यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण देखील जायचे मान्यवरांबरोबर, जिथे टॉस केला जाईल तिथे जोडले जातील भरत जाधव सर. थँक्यू डी सर. टॉस केला जाईल दोन्ही टीम कुंभारगाव विभागातील. एका बाजूला असेल श्री नाईकबाई 11 गलमेवाडी, नंतर दुसऱ्या बाजूला असेल मोरेवाडी. दोन्ही टीम अगदी सोबतच आलेत. कॅप्टन गावातूनच दोघे आलेत असं दर्शवत आहेत की आम्ही गावातूनच आलोय. मोरे ब्रदर्स अँड कंपनी अँड श्री नाईकबाई 11 गलमेवाडी. टॉस केला जातोय आमच्या उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते. सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी विपक्ष श्री नाईकबाई 11 गलमेवाडी. कोणाचा कॉल असेल? मोरेवाडी संघाचा कॉल आहे. स्विंग द कॉइन. चापा इज अ कॉल आणि पडला आहे 1 नंबर, म्हणजे पडलाय काटा. श्री नाईकबाई 11 टॉस जिंकलाय. टॉस जिंकून तुमचा निर्णय काय राहील? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. टॉस जिंकून गलमेवाडी संघाने. मी जास्त वेळ कोणाचाच घेणार नाहीये. दोन्ही संघाला देतो खूप साऱ्या शुभेच्छा. मोरे ब्रदर्स अँड कंपनी आणि नाईकबाई 11 गलमेवाडी संघाला मान्यवरांचे देखील मनापासून आभार. नाईकबा 11 संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. जाऊयात कॉम बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडलेत
डी सर वेलकम. येस चला लगेचच हर्षल सर लगेचच आपण सामना सुरू करून घ्यायचा आणि फलंदाज पाठवा लगेच. लगेचच फलंदाज मैदानाचा ताबा घेतील याची दक्षता घ्यायची आहे. मस्करवाडी संघ चला आपण लगेचच घ्यायचे आपली जागा फलंदाज पाठवायचे आहेत. विक्रांत दादा लगेच फलंदाज पाठवा कारण आपल्याकडे वेळ टायमर लावून खेळवले जाते. शेवटची मॅच शिल्लक आहे आणि त्यानंतर अजून देखील आपल्याला 4 मॅच अजून देखील कव्हर करायच्यात म्हणजे टोटल 7 मॅच आपल्याला कव्हर करायच्यात. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. जेवढा आपण लेट कराल ना मस्करवाडी संघ तेवढा आपल्याला रुपये पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सकाळपासून एका संघाने घेतली आहे पेनल्टी आपल्याला देखील दिली जाईल त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. हर्षल सर चला लगेच आपण पंचांच्या भूमिकेत लगेच या. यस या पंच या नाईक सर आणि भगत सर या. एकोणतीस धावांचं लक्ष असेल. चला थोडंसं घाई करायची आहे. चला भगत सर या पंचांच्या भूमिकेत या. भगत सर या पंचांच्या भूमिकेत लगेच या. बेली बाउंडन ऑफ पाटण तालुका. येस नाईक सर कोणत्या खेळाडूने आपल्याकडे वॉच दिला असेल तर तो त्या खेळाडूचा वॉच आपण द्यायचा आहे कारण आमच्यापर्यंत तो खेळाडू आला होता. येस डीजे वाले डीजे आपण लक्ष द्या. सौरभ दादा जसा चौकार षटकार जाईल आपण थोडा एनर्जेटिक व्हा. येस चला पंच घड्याळात टायमिंग लावायचा कारण अजून आपल्याला 6 मॅच कव्हर करायचे आहेत त्यामुळे आपण लगेच येस डीजे सौरभ आपण लक्ष द्या. आम्ही जसं आपल्याला सांगू लगेच येस मॅचला होती सुरुवात झाला. उत्तरार्धामध्ये जाऊयात आपण. 39 धावांचा पाठला करायचा 24
सोहम दादा. चला पंच ताकीद द्या भगत सर, आपल्याला अजून 4 मॅच कव्हर करायच्यात. थोडंसं स्पीडअप घ्यायला सांगा. कोळेकरवाडी संघ, डीजे तेजस, या संघाचे सपोर्टर संकेत, ऋषी, संपूर्ण छत्रपती 11चे खेळाडू आज आपण पाहतोय प्रेक्षकांच्या भूमिकेत. आज जर म्हटलं होतं ना मित्रांनो तुम्हाला, तुम्ही जर आज टाळ्या वाजवताल तर उद्या तुमच्यासाठी कोणतरी टाळ्या वाजवेल. आज तुमच्याकडे ती आले आपल्या गावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी आणि आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी टाळ्या वाजवताना आपल्याला पाहायला मिळते. आई भराडी माता 11 कोळेकरवाडी संघ तुमच्यासाठी त्या दिवशी टाळ्या वाजवतात, आज तुम्ही त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात, बघून फार बरं वाटतंय. क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र एक धाव घेण्यात यश आलंय. कुठेतरी इंजरी फील करतोय सूरज वाळके, कुठेतरी इंजरी फील करतोय. चर्चासत्र होते. चला रुपये दादा चर्चासत्र कमी करा, कारण अजून देखील आपल्याला 4 ते 5 मॅच अजून देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत. सेमीफायनल फायनलचे महामुकाबले देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत. आणि 3:45 टाईम झाला आहे. अंधार लवकर पडतो त्यामुळे थोडीशी घाई करायची आहे. यस, घोषांकी क्षेत्रात एक धाव बाईच्या स्वरूपात, पंचांचा इशारा. नऊ, अजून देखील 30 धाव्यांची गरज आहे. हातातून कुठेतरी चेंडू निसटलाय. डेड बॉलचा इशारा येतोय पंचांचा. मोये मोये मैदानाच्या आतमध्ये मोये मोये फिलिंग पाहायला मिळते. कॅचची संधी आहे मात्र जीवदान मिळालंय सूरज वाळकेला. सुरेख असं क्षेत्ररक्षण आपण आपल्याला पाहायला मिळतंय एक निवासियांच्या माध्यमातून. दोन धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. मॅजिकल फिगर 11 या आकड्यावर. घोषांकी क्षेत्रात एक धाव. पहा इंजरी फील करतो त्यामुळे कुठेतरी मोठे फटके मारण्यापासून त्याला मात्र वंचित ठेवण्यात आलंय सूरजला. चला पंच थोडीशी घाई करायला सांगा भगत सर. बिली फाउंटन ऑफ पाटण तालुका भगत सर, आपल्याला क्षेत्ररक्षण लगेचच ताकीद द्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. पुन्हा एकदा ऑर्थोडॉक्स लॉंगनला खेळाडू आहे. एक धावची त्याची चपळाईने पूर्ण आणि 1 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. यस, डीजे तेजस आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी आले होते मात्र काही कामासाठी निमित्त जात आहेत. आणि पहा विकेट संपादन केली आहे. आपले प्रेक्षक नाराज झाले नाही, करू नये, आपल्या प्रेक्षकाला नाराज केलं नाही. डीजेला दिली संधी. या डीजे मास्टर. घ्या कोळेकरवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 या आकड्यावर. 39 धावांचं लक्ष आहे. 13 धावा धावसंख्येवर आतापर्यंत. 26 धाव्यांची गरज. 12 चेंडू 26 ची गरज. 12 चेंडू 26 धाव्यांची गरज. पंच
भगत सर लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवायला सांगा. पंच मॅचला स्पीडअप ठेवायचं आहे. भगत सर काय झालं, मॅचला चालू ठेवा. मॅच चालू ठेवा. येस हर्षल सर चेक करा काय झालं. हर्षल सर जावा चेक करा काय झालं, पंच काय म्हणतात बघा. धावत जा जरा. चला मॅच चालू ठेवायची आहे. मॅच चालू ठेवायची आहे. कोळेकरवाडी संघ मॅच चालू ठेवायची आहे. 12 चेंडू 26 ची गरज. अजून देखील एकही धक्का लागलेला नाही संघाला. काय घडेल. पहिला आउट झाला. एक आउट झाला. कोण आउट झाला. रुपेश आउट झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हे बॅट्समन कोण आहे. सौरभ. चला मंगेश पंच स्पीडअप ठेवा. मॅच स्पीडअप ठेवा. 12-26 ची गरज आहे पंच. वेळ मात्र आपल्याकडे नाही आहे. 4 मॅच अजून आपल्याला कव्हर करायची. या मॅचला जवळजवळ अर्धा तास गेलाय. थोडासा स्पीडअप ठेवा. हर्षद संकेत सर काय झालं चेक करा जरा. धावत जा जरा संकेत सर. धावत जा आतमध्ये. मॅचचा लोड झालाय. लवकरच उशीर झाला. अर्धा तास या मॅचसाठी पहिलाच लागलाय. चालू ठेवा. व्हाईट बॉलचा इशारा घ्या दादा. वाईट घ्या. मंगेशचा पहिला चेंडू वाईट घ्या. सुरेखाचा फटका. निवास त्या ठिकाणी तैनात जरूर आहेत. निवासच्या हाताला ब्रश करून चेंडू जातोय आर पार परार. सीमा रेषेपार. षटकार आणि डीजे मास्टरला दिले संधी. या डीजे मास्टर मस्करवाडी संघ आपल्याला सांगण्यात येत आहे आयोजन कमिटीकडून आपल्याला अजून 2 धावा बनवाव्या लागतील. म्हणजे हे जिथे 39 धावांचं टार्गेट होतं तिथे 41 धावांचं झालं. कारण आपण डगआउटचा रूल फॉलो केला नाही. त्यामुळे मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केला. 22च्या स्वरूपात 1 धाव. एका धावेने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती म्हणजे 21 या आकड्यावर.
21 दुर्वा 21 मोदक गणपतीला संकष्टीला दाखवले जातात आणि तीच धावसंख्या सध्याच्या घडीला आपण धावसंख्येवर पाहायला मिळते. कॅचची संधी होती, कॅच सोडलीस की मॅच सोडलीस मित्रा. 2 धावा बघता बघता पूर्ण 2 धावा. वा भाई वा, ट्रोकशर यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. अनुभवी गोलंदाज मंगेशच्या माध्यमातून एक षटकार जरूर आला, त्यानंतर कमबॅक केलाय. कॅचची संधी जरूर आहे, मात्र त्याच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडूवाला आरपार फरार. या डीजे मास्टरला संधी. त्याचा सन्मान केला जातो. माऊली आगमन झालं त्यांचं देखील, माऊलींचं त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. असं पाहुण्यांना बसायला जागा करा. पुन्हा एकदा आलाय 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 एक हाय अँड हँडसम डीजे मास्टर, येऊ द्या गाणं.